मायापूतन जीवितापहरणम् गोवर्धनोद्धारणम् कंसच्छेदन कौरवादिहननम् कुन्तीसुतापालनम् कथितम् श्रीकृष्णलीलामृतम् गोपालाङ्गनकरदमेषु विरहन् विप्राध्वरे लज्जसे ब्रूषे गोकुलहुङ्कृतैस्तुतिशतैर्मौनं विधत्से सताम् दास्यं गोकुलपुञ्चलीषु कुरुषे स्वाम्यं न तादात्मसु ज्ञातं कृष्ण तवाङ्घ्रिपङ्कजयुगं प्रेमैकलभ्यं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्री गोपाल कृष्ण महाराज। जन्म तेरा बातोई बीत गयो रे तूने कबू ही न कृष्ण कयो जन्म
यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवाणि तीर्मतीर्मम. भक्तीच्या संदर्भामध्ये भगवंताने अर्जुनाला निरूपण करून त्याला ओलं करून टाकलं, मधुर करून टाकलं, शीतल करून टाकलं, पारदर्शक बनवून टाकलं त्याला. आता तो निश्चिंत झाला. ज्ञानेश्वर महाराज म्हटले तो निश्चिंतच होतो. माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. निश्चिंत होतो. चिंता विकारातून जन्माला येतात. विकाराला दिशा मिळाली की चिंता गायब होऊन जाते. विकार नष्ट करायचे नाहीत. एक चुकीचा समज आपला झाला की शिडरीप आहेत, क्रोध, अमोह, राग, द्वेष वगैरे. नाही, शत्रू नाही तुमची, त्याला सोयीचं करा. तुमच्यात क्रोध नसेल तर तुमचा कणाच मोडला, काय शिल्लक राहिलं तुमच्यामध्ये, त्याला रस्ता द्या बदलून. द्वेष नसेल तुमच्यात तरी तुम्ही पंगू होऊन जाल. तुमच्यामध्ये काम नसेल तर ऊर्जा कुठून निर्माण होईल. कामातून तर निर्मिती आहे ना. संसार कसा होईल आणि परमार्थ तरी कसा होईल. एखादा कवी इकडे वर्णन करतो, एखाद्या सुंदर मुलीचं वर्णन करतो, तिचे गाल, डोळे, नाक वगैरे सगळं. संत झाल्यानंतर तो परमेश्वराचं वर्णन करतो. तो कामच नष्ट झाला तर तो वर्णन कसं करेल. त्याची सौंदर्य दृष्टी तुम्ही खलास करून टाकले, तो आंधळा पण त्याला वर्णन नाही करता येणार. नाही वर्णन करता येणार. तिला सोयीचं बनवायचं, त्याला नष्ट नाही करायचं. इकडे सिनेमाचे गाणे म्हणणारा माणूस इकडे सरकला. सुंदरचे ध्यान उभाविते बरी, करकटावरी ठेवुनिया, करकटावरी ठेवुनिया. त्याची वर्णनाची दिशा बदललेली. तमाशात नाचणारी मुलगी मीरा बनते त्यावेळेस तिचं नृत्य, तिथं घुंगरू तेच असतात. दिशा बदललेली असते. आणि म्हणून हे परिवर्तन हे महत्वाचं आहे. अशा दृष्टिकोनातून अर्जुनामध्ये परिवर्तन झालं. सांगितलं, खूप त्याला सांगितलं, समजावून सांगितलं. एक एक विषय त्याला समजावून सांगितलं. त्याच्या रेखाचित्रामध्ये रंग भरले. आता थोडंसं तर राहिलं. 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ सांगितलं. 14वा 15व्या पुरुषोत्तम योग, 16व्यामध्ये दैवासुर, 17वा झाला. 18व्याला सुरुवात अर्जुनानेच केली पहिल्या श्लोकामध्ये. एकच श्लोक अर्जुनाचा आहे, सुरुवातीचा एकच श्लोक आहे. संन्यास आणि त्याग याच्यामध्ये भेद काय भगवंता मला समजावून सांग असं तो म्हणतोय. नंतर भगवंताने निरूपणाला सुरुवात केली. 71 श्लोक सांगितले. अर्जुन मध्ये बोललाच नाही. रज, तम, श्रद्धा, श्रद्धेचे प्रकार 71 श्लोक सांगितले. 71 श्लोक संपल्यानंतर अर्जुन बोलला, एकच श्लोक बोलला आणि इथे गीता संपली. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात्मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्य वचनम तव. भगवंता माझा मोह नष्ट झालेला आहे. असा तो जर पहिल्या अध्यायात म्हटला असता तर गीता तिथं संपली होती. त्याचा मोह नष्ट करण्यासाठी तेवढा प्रपंच आहे ना. उशीर झाला. हुशार माणसाला समजून सांगणं अवघड आहे, फार उशीर लागतो. सामान्य माणसाला सांगता येतं पण बुद्धिमान माणसाला सांगणं, कारण ते तर युद्ध आहे. म्हणून भगवद्गीता म्हणजे दोन ज्ञानाचा संगम आहे. दोन्ही ज्ञानी आहेत. अर्जुन थोडा कमी आहे आणि म्हणून इथं वेळ लागत असतो. उद्धव गीता तिथं ज्ञानाचा आणि प्रेमाचा संगम आहे. प्रेमातल्या माणसाला समजून सांगायला कमी वेळ लागतो. एका वाक्यामध्ये काम भागतं. तो भरोसा ठेवतो. माझा ऐक, तुला नाही कळत ना काही, माझा ऐक माझं. तो ऐकून जातो. उद्धव गीता आणि भगवद्गीता याच्यामध्ये हा एक फार मोठा बदल आहे. अनेक शास्त्रांचा अभ्यास असलेला अर्जुन
प्रश्नांचा भडीमार करतो कृष्णावर, दुसरा कोणी असताना तिचा टिकला नसता टिकला. म्हणून एका बाजूला युद्धाचा सावट आहे, हातामध्ये शस्त्र आहे, डोळ्यातून क्रोध ओतल्या जातो आहे, मुठी आवळलेले आहे, 11 अक्षोहिणी सैन्य यांचे 7 अक्षोहिणी, 40 लाख लोकांच्या गर्दीमध्ये अर्जुन प्रश्न विचारतो, इतका तोल आहे त्याच्या जीवनामध्ये, रडला तो, थोडासा तोल गेला. आणि कृष्णाच्या जीवनामधला तोल कसा आहे, तो प्रसन्न चित्तानं हसतो आहे. हसणंच गायब झालं आमचं. कशी हसत होती पहिली माणसं, आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे, बालकवी कसं म्हटलं असतील, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो, कसं म्हटले असतील लोक. आज आमचे चेहरेच पूर्ण बदलून गेलेले आहे, असे ओसरलेले आहेत, एक तर तापसलेले आहेत, नाही तर मग ओरपलेले आहेत. सगळ्या सुविधा असून आम्ही आमचा चेहरा बनवू शकलो नाही. म्हणून तर तुम्ही चेहऱ्याच्या शोधामध्ये आहात. फोटो लावताना तुम्ही विवेकानंदाचा फोटो तुमच्या घरात काय संबंध आहे तुमचा? ते बंगालचे, तुम्ही महाराष्ट्राचे नाही, पण तुम्हाला आकर्षण आहे त्या तेजाचं, त्या प्रसन्न चेहऱ्याचं आकर्षण आहे तुम्हाला. आणि म्हणून चमकणाऱ्याच्या सहवासात चमकण्याची तुमची इच्छा आहे. प्रतिष्ठित माणसाच्या शेजारी उभं राहून फोटो काढण्याची तुमची इच्छा आहे. अपुरे करतो आपण, आपली भूक नाही भागत. आणि म्हणून गाडगे बाबांचा फोटो तुमच्या घरामध्ये दिसतो. एक वैराग्याचा तेज तुम्हाला पाहिजे आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो तुम्हाला दिसतो, महावीरांचा फोटो घरात आहे, बुद्धाचा फोटो घरामध्ये आहे. हे चेहरे पाहण्यासाठी आपण असूसलेले असतो. हसतच नाही आपण, आपलं हास्यच गायब झालं. अरे लहानपणी छोटासा खुळखुळा वाजवला तर हसून देणारे आपण, प्लास्टिकची छोटीशी गाडी आली तर आनंद गगनात मावणार नाही ते आपण, पेटची जर मिळाली तर आनंदाला पारला राहत नाही ते आपण. आता खऱ्या गाडीमध्येही तो आनंद मिळत नाही. कुठलाही संगीत ऐकताना तो आनंद मिळत नाही मिळत तो आनंद. सगळं भरपूर झालं, हसणं कमी झालं. सगळं बनवलं, चेहरा बनवला नाही आपण. सगळं बनवलं, बंगला बनवला, सगळं बनवलं, तो नाही बनवला आपण. फोटोग्राफर येतो तुमच्याकडे लग्नाच्या वेळेला, कुठल्या समारंभामध्ये, त्यावेळेस फोटो काढत असताना तुम्हाला उभं राहायला सांगतो आणि बटन दाबत असताना तुम्हाला विनंती करतो, कशाची? प्लीज स्माईल, विनंती करतो. तुझ्याकडे नाही मला माहिती आहे, हा समारंभ आहे, तुझा फोटो काढायचा आहे, पुढे तुला पिढ्यांना दाखवायचंय, कळू दे त्यांना आमचा वंश, आमचा पूर्वज हसत होता म्हणून. प्लीज हसांचं थोडस. नाही हसणार, मला माहिती आहे, टेन्शन आहे, चाललेला आहेस तू, पण बटन दाबेपर्यंत कळ मारून खोटं का होत नाही, हसणार. आपण खी करतो म्हणतो, असं नाही. गप्प बसा, गुलाबाचं फुलत अशा पद्धतीने. हे नैसर्गिक हास्य कुठं गेलं? हे तर आनंदाचं इंडिकेटर आहे, हे तर आनंदाचं प्रतीक आहे. झालंय काय मला काही कळत नाही, काय झालं? कृष्ण मात्र तिथेही हसतोय, प्रसन्न आहे. म्हणून तर जास्तीत जास्त मागणी कृष्णाच्या मूर्तीची आहे. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्य अर्पित मनो. असं भगवंत वर्णन करतात की तो संतुष्ट आहे, असा जो पुरुष आहे तो संतुष्ट आहे. याच्यावरच भाष्य गोड आहे ज्ञानेश्वरीचं. वार्षे विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो. बाह्योपचाराची गरज नाही, आतच तो संतुष्ट आहे. आम्हाला बाह्योपचार करावे लागतात बरं वाटण्यासाठी. चहा करा ना थोडासा, चहा घेतला बरं वाटलं, हे बरं आम्ही 5 रुपयामध्ये हॉटेलमधून विकत घेतलं, बरं वाटलं, थोडा वेळ टिकलं, नंतर ते गायब झालं. नंतर भूक लागली, परत आणखी पैसे खर्च केले, परत ते बरं पोटामध्ये टाकलं, पैशाने आम्ही बरं घेतो. हे बाह्योपचार करावे लागतात. कुणीतरी चांगलं म्हटलं तर आम्हाला बरं वाटतं, कुणीतरी सत्कार केला तर आम्हाला बरं वाटतं, कारण आम्ही उदास आहोत, आम्ही रिकामे आहोत, आम्ही रीती आहोत, म्हणून बाहेरून आम्हाला भरती करावी लागते, भर टाकावी लागते. पण संतुष्ट पुरुष तर मध्येच भरलेले आहे. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. याच्यापासून पळ काढतात ते. लोका दिसतो बावळा परी अंतरी नाना कळा. बाजूला होतो तो, बाजूला सरकतो. ही तृप्ती आहे. कृष्णाचं जीवन पूर्ण तृप्त आहे, परिपूर्ण तृप्त आहे. भगवान कृष्णाच्या जीवनातले निर्णय महत्वाचे म्हणून तो आम्हाला पाहिजे. नाही कळलं त्याची किंमत मोजतोय आम्ही आज.
अरे जन्म झाल्यापासून संकट मागे लागले नाही, जन्मच संकटामध्ये झाला, कारागृहामध्ये जन्म झाला, आम्ही उशिरा जातो, त्याचा तर जन्मच तिथं झाला, संकट मागे लागले. घरी आला गोकुळामध्ये, पाळण्यामध्ये झोपला, स्वस्त नाही बसू दिलं, संकट मागे लागले, अतिरेकी येत होते त्याला मारण्यासाठी, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये येत होते, एक एक विडा उचलत होता, त्याच्या कवळ्याला हातांनी तो मारत होता, त्यांना जिवंत ठेवत क्षणात निर्णय घेत होता. कुठल्या अतिरेकाला पकडून करोडो रुपये खर्च करण्याचा वेडेपणा नाही त्याने केला, लगेच निर्णय घेतला. चढलेल्या अतिरेकांचे प्रेत थांबवण्यासाठी प्रचंड पैशाने खर्च केला. कृष्ण समजून घ्या, बिमारी निर्माण झाली त्याच वेळेस संपवण्याचा प्रयत्न करा. वेळ लावला तर ती वाढेल. म्हणून तर याला त्या युद्धभूमीमध्ये बघितल्यानंतर महर्षी व्यासांनाही प्रश्न पडला की मी याला म्हणू काय. आपण म्हणतो कोणाला तरी त्याच्या गुणाचं वर्णन करत असताना वल्लभभाई पटेल आपण यांना पोलादी पुरुष म्हटलं, पोलादासारखे होते. स्वातंत्र्यवीरांना आपण सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हटलं, वीर होते ते, वीर होते. महावीरांना आपण महावीर म्हटलं, कुठलीच लढाई नाही करताना. अर्जुन वीर आहे, महावीर महावीर आहे. अर्जुनापेक्षा मोठी लढाई, अर्जुनापेक्षा मोठी लढाई. जिनेंद्र आहेत, बाहेरची लढाई जिंकली, आपली लढाई जिंकली, आता ते मालक बनलेले आहेत, वस्त्राच्या अधीन नाही वस्त्राच्या अधीन. एक वेळ जंगलामध्ये अशी उभे आहेत, गुराखी आले, गुरं सोडले त्यांनी. गावात जायचं होतं त्यांना, म्हणाले आमच्या गुरांकडे लक्ष द्या. शांत होते, मौन होते. म्हटलं वेडा दिसतो, काही बोलत नाही. ते गेले निघून, आले परत, गुरं नव्हते जवळ, निघून गेले होते. आमचे गुरं कुठे गेले. शांत होते, शांत होते. काड्या घातल्या कानामध्ये, शांत होते. रक्त निघत होतं, शांत होते. मुलं निघून गेले, शांत होते. कुठलाच विकार नाही, हा नाही, हो नाही, कुठल्या वेदना नाही, शांत होते. स्थित प्रज्ञ ही तर अवस्था आहे. सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभो दया देव. देवांना काळजी वाटली म्हटले चांगलं नाही झालं. पोरांनी महावीरांना त्रास दिलेला आहे. इंद्र वगैरे सगळीच देवाची टीम आली, महावीरांच्या जवळ उभी राहिली. म्हटली सिक्युरिटीसाठी आम्ही तुमच्या जवळ थांबतोय, तुम्हाला लोक त्रास देत आहेत. महावीर म्हणाले त्यांनी एका बाजूने त्रास दिलाय, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, तुम्ही दुसऱ्या बाजूने त्रास देताय. मला हे संरक्षण कशासाठी, तुम्ही निघून जा. म्हणून ते महावीर आहे. बाळ गंगाधर टिळकांना आपण लोकमान्य म्हटलं. एकाएकाला एक एक उपाधी दिली, पण हे सगळंच कृष्णामध्ये आहे. कृष्णाला काय म्हणा, तो नर्तकही आहे, तो बासरी वाजवणारा बी आहे, योद्धा बी आहे, हातात झाडू घेऊन झाडणारा बी आहे. चारी वर्ण कृष्णामध्ये आहे. तो ब्राह्मणही आहे, ब्राह्मण म्हणजे जाणता. दुसरा वर्ण क्षत्रिय आहे, संरक्षण करता, युद्ध करणारा. आणि तिसरा तो वैश्य बी आहे, व्यवहार चांगला आहे त्याचा. आणि 14 शूद्र. या जाती अशा प्रकारचे टाईप आहेत. जाती कुठल्या याच्यावर अवलंबून नाही, अमुक समाज अमक्या जातीचा असा नाही. आणि तो हातामध्ये झाडू घेतो, तो पत्रवाळ्या उचलतो, त्यावेळेस तो शूद्रही आहे. तुम्ही प्रत्येक जण 4 आहात, प्रत्येक जण 4 आहात. कृष्णाला म्हणावं काय, मोठा प्रश्न पडला व्यासांना. काय म्हणू कृष्णाला. शिक्षक तर हे काम करू शकत नाही. थोडंसं टेन्शन आलं, थोडासा पहिल्या सत्रामध्ये मोबाईल वाजला तर मी अस्थिर होऊन गेलो, मी बेचैन झालो. मी कृष्ण नाही, मी कमजोर आहे. परंतु इतक्या तरवारी आणि इतके धनुष्य बाण आणि असं युद्ध कृष्ण तोलामध्ये आहे, प्रसन्न आहे. काय म्हणू त्याला, मी म्हणू तरी काय. हा एकच नाही ना, हा वीर आहे, हा पोलादी आहे, हा लोकमान्य आहे, हा सगळंच आहे. सगळ्यात असून काहीच नाही, सगळ्यामध्ये आहे, कशातच नाही. मी काय म्हणू, प्रश्न पडला. आमच्या गावामध्ये एक प्रायमरी शाळा आहे. एक शिक्षक आहेत. ते शिक्षक मुलांना खोलीमध्ये कोंडून टाकतात, अंगावरचे शर्ट वगैरे काढतात, झोपतात. शाळेचा जो दरवाजा आहे त्याला डोकं ठेवून झोपतात, मस्त घोरतात. एक दिवशी तपासणी झाली, शाळा तपासणीसाठी. गावातल्या माणसाला म्हटलं सर उठा, ते लोक शाळा तपासायला. उठतो कपडे घालायला वेळ नाही. म्हटलं जवळ आले एकदम, राहू दे कपडे तसेच.
मुलांच्या समोर उभे राहिले. म्हटले, मुलांनो, साहेब लोक बाहेर उभे होते, ऐकत होते वर्गात. मुलांनो, याला शरीर म्हणतात. याला पोट म्हणतात. ढेरी सुटली म्हणजे कमी होईल काही दिवसांनी. याला बरगड्या म्हणतात, उघड्या पडतील नंतर. लिव्हर या बाजून असतात आणि किडन्या दोन बाजून असतात. थक्क झाले ते लोक, तर साहेब लोक. म्हटले, महाराष्ट्रामध्ये एवढं प्रॅक्टिकल शिकवणार तर शिक्षकच नाही. स्वतःची इज्जत पणाला लावून शिकवतोय हा माणूस, काय कमाल याची. चांगला चेहरा द्याला. काही दिवसानंतर त्याला राष्ट्रपतीच्या हातून आदर्श शिक्षकाचा पुरस्कार भेटला. कृष्णाला काय म्हणावं हा एक मोठा प्रश्न महर्षी व्यासांना पडला. आणि म्हणून एकच म्हटले ते, कृष्णम वंदे जगद्गुरुम. तो जगाचा गुरु आहे असं ते म्हटले. हा जगद्गुरु अर्जुनाला धीरे धीरे अशा एक उंच पातळीवर नेतोय आणि तिथं स्थिर करण्याचा प्रयत्न करतोय. अर्जुन स्थिर झाल्यानंतर कबुली देतो, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत् प्रसादात् मया चित स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. ज्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्रासदायक नाही त्याही त्याला होत्या. तो संदेहामध्ये सापडला होता. तुम्ही आम्ही संदेहामध्ये सापडलेलो आहोत. त्याची स्मृती गायब झालेली होती. तुमचं आमचे कधी कधी असं होतं, धूसर बनते. आत्मसात केलेलं ज्ञान धूसर बनतं. त्याची स्मृती गायब झालेली होती आणि तो कबूल करतो की नष्टो मोह, माझा मोह नष्ट झाला भगवंता. माझी स्मृती उपलब्ध झाली. माझे संदेह निघून गेलेले आहे. आता करिष्ये वचनम तव. मी तुझ्या वचनाचं पालन करतो. यानंतर कृष्णाचं एकही अक्षर नाही. गीता इथं संपलेली आहे. बस त्याच ठिकाणी गीता संपली. आता पुढचा जो भाग आहे, फक्त 5 श्लोक राहिलेले आहेत. तर गीतेचा समारोप करत असताना संजय नावाचा जो बसलेला आहे धृतराष्ट्राजवळ, तो समारोप करतोय गीतेचा. आणि हा तटस्थ माणूस आहे, साक्षी असलेला माणूस आहे. हा संजय समारोप करतो. समारोप करत असताना हा दूरदृष्टी असलेला माणूस आहे. म्हणून पहिल्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं की गीतेचं उद्घाटन आढळ्या माणसाने केलं. गीतेचा समारोप खूप दूर पाहणाऱ्या माणसाने तो समारोप केलेला आहे. आणि तो समारोप करत असताना तो धृतराष्ट्राजवळ राजाजवळ बसला. तो म्हणतो, हे हस्तिनापूर नरेश. गीतेतलं वर्णन आणि तो संवाद मी ऐकलाय. इत्येहम वासुदेवस्य पार्थस्येच महात्मन. पहिल्या श्लोकाच्या पहिल्या टोळीमध्ये तो अर्जुनाला महात्मा म्हणतो. त्याचा आनंद त्याला अवारता नाही आला, इतका आनंद त्याला झालेला आहे. ज्या माणसाला आनंद झाला तो दडपणाला आणि प्रलोभनाला बळी पडत नाही. हा नौकर आहे, हस्तिनापूर नरेशाचा नौकर आहे धृतराष्ट्राचा. परंतु हा नौकऱ्याने ते सेवकत्व झुगारून दिलेलं आहे त्यावेळेला. तो सांगतो, महात्मा असलेल्या अर्जुनाचा आणि कृष्णाचा संवाद मी ऐकला. राजन, संस्मृत्य रूप मत्यद्भुतम हरे विस्मयो मे महान राजन हृष्यामी च पुनः पुनः. दोघांचा संवाद ऐकल्यानंतर मला जो अपूर्व आनंद झालेला आहे, पुन्हा पुन्हा मला आनंदाच्या उकड्या फुटतायत. 2 श्लोकामध्ये त्यांनी उल्लेख केला की मला आनंद होतोय. कसा असेल हा माणूस? 5000 वर्षापूर्वीचा एक नौकर किती सशक्त असेल. त्याला त्या संवादाचा आनंद किती झालेला असेल. झुगारून दिलं त्यांनी स्वामित्व धृतराष्ट्राचं. धृतराष्ट्राचं स्वामित्व झुगारून दिलं. नाही तर असं होत नाही. साहेबांच्या सोबत असलेल्या माणसाला तर कौतुकच करावं लागतं. खोटं का होत नाही, करावं लागतं. पण तसंही होत नाही. आणि म्हणून तो शेवटच्या श्लोकामध्ये सांगतो, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयो भूतिर ध्रुवानीतिर्मतिर्मम. हे हस्तिनापूर नरेश, जिथं कृष्ण आहे आणि जिथं अर्जुन आहे तिथं विजय निश्चित आहे. आपलं मत त्या ठिकाणी सांगतो. मतिर्मम हे माझं मत आहे. एकाच मतानं आपण लक्षात ठेवा की पांडव जिंकलेले आहेत आणि कौरव हरलेले आहेत. प्रश्न आपण असा उपस्थित करू की महाभारताचा काळ आणि द्वापार युग संपलेला आहे. मग आता गीतेची आपल्याला काही गरज आहे का? गरज आहे. हा श्लोक आम्हाला सुद्धा आहे. अर्थ समजून घ्या. यत्र योगेश्वर कृष्ण, जिथं विवेक आहे. यत्र पार्थो धनुर्धर, जिथं निर्धार आहे तिथं विजय पक्का आहे. त्या श्लोकाचा अर्थ असा आहे, तो पक्का आहे. झोपडपट्टीमध्ये राहणारा एक माणूस, एक मुलगा, अंगावर फाटके कपडे, शिकतो शाळा, निर्धार पक्का आहे. निर्धार शाळा शिकतोय.
अनुमानित शाळेमध्ये जातोय, हायस्कूलमध्ये जातोय, कॉलेजमध्ये जातोय, परिस्थिती नाजूक आहे, निर्धार पक्का आहे, तो नाही सोडत. विवेक आहे, निर्धार पक्का आहे, नाही सोडत. शिकत राहतो. कॉलेज पूर्ण होतं, शास्त्रज्ञ होतो, वैज्ञानिक होतो. एक दिवस असा येतो भारताचा राष्ट्रपती बनतो. डॉक्टर अब्दुल कलाम. अर्जुन आहे त्यांच्यामध्ये, अर्जुन. विवेक असेल तर तुम्ही नियोजन चांगलं कराल, आणि निर्धार असेल तर तुम्ही विचलित नाही होणार. एक माणूस पेट्रोल पंपावर काम करतो, 150 रुपये महिन्याने, हातामध्ये पेट्रोल पंप घेऊन दुसऱ्याच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकतोय. पक्का आहे निर्धार. एका बँकेला कर्ज मागतो, बँक म्हणतो तुला कर्ज कसं देणार आहे, तू कसं फेडणार आहे परत. ती बँका त्यांची मुलं विकत घेत आहेत. काय त्या माणसाचं नाव? त्याचं नाव आहे धीरूभाई अंबानी. निर्धार आणि विवेक तुमच्या मुलांमध्ये जर असेल ना, विजय आहे, जवळ आहे, लांब नाही. एक मुलगा आकाशवाणीवर जातो, अलाउन्सर व्हायचं असतं त्याला. तिथल्या परीक्षेत त्याला नापास करतात, तुझा आवाज भसडा आहे म्हणतात. निघतो तिथून, नाराज नाही होत. मनाची पक्क ठरवलेलं असतं, निर्धार असतो. अंदाज चुकला असेल त्यांचा, आवाज चांगला आहे माझा. तिथून फिल्म इंडस्ट्रीमध्ये जातो, तिथले लोकही त्याला नापास करतात. तुझं तोंड घोड्यासारखं आहे म्हणतात, तुला विलन म्हणून सुद्धा कोणी घेणार नाही. तिथूनही निघतो, नाराज नाही होत, निर्धार पक्का असतो. नंबर 1चा हिरो बनतो, अभिनेता बनतो. अमिताभ नाव आहे त्याचं. आता त्याचं तोंड घोड्यासारखं कुठं दिसतं, सगळे कॅमेरे तर त्याचा चेहरा टिपण्यासारखे टपलेले असतात. आता त्याचा आवाज कुठे वाटतो, भेसूराने बदक आवाज नाही वाटत. आता लोक सगळे म्हणाले काय दमदार आवाज आहे त्याचा. कशाच्या बळावर? निर्धार आणि विवेक. जी लोक प्रगती करतात ना, युद्धच आहे. आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा युद्धच आहे. तुम्हाला आलेला अपयश तुम्ही हरलात. आता धनुष्य असायला पाहिजे, बंदूक असायला पाहिजे असं नाही. जीवनाच्या रणांगणामध्ये तुम्ही पराभूत होता. याला कारण आहे की 2 गोष्टी आपल्याकडे नसतात. विवेक आणि निर्धार आपल्याकडे नसतो आपल्याकडे निर्धार. आपल्याकडे विश्वास नसतो. विश्वास आपण गमावून बसलो की आपण संपलेले असतो. विश्वास जाऊन बाजूला झालेला माणूस आत्महत्येकडे सरकतो, त्याला भान राहत नाही. मी माझी किती नुकसान करतो त्याला नाही भान राहत. विश्वास पक्का असलेला माणूस दारिद्र्य अवस्थेमध्ये जगतो, फुटवाकवर झोपतो, चांगली झोप लागते त्याला. तुमची सगळ्यात श्रीमंती तर विश्वास ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. म्हणून गीता सांगते तू बाहेरून श्रीमंत नाही, तू मधी श्रीमंत आहेस. मी मधल्या श्रीमंतीचा विचार करतो, तुझ्या मधल्या श्रीमंतीचा विचार करतोय. प्रचंड श्रीमंत आहेस तू, त्याला विकसित करण्याचा प्रयत्न कर. निर्धार ठेव, विश्वास पक्का ठेव. एक गोष्ट मला आठवली, बानगुडे प्राध्यापक बानगुडेंनी सांगितली. ते म्हटले नवीनच लग्न झालेलं होतं, नवरा नवरी जंगलामध्ये गेले, निसर्गाच्या सहवासामध्ये. तलाव होता, तलावाच्या काठावर नाव होती, छोटीशी नाव. तिच्यामध्ये बसले, बोटिंग करण्यासाठी तलावात गेले, पाण्यामध्ये मध्यभागी गेले. प्रचंड वादळ सुटलं, नाव हिलकावे खायला लागली. उंच उंच लाटा निर्माण होत होत्या. घाबरलेली होती मुलगी आणि नवऱ्याला म्हणत होती, अहो काहीतरी करा ना, अहो बघा ना कसं होत आहे. 2 दिवस झाले आपला संसार सोडून, आणि नाव जरा बुडेली तर अहो काहीतरी बोला ना, तुम्ही काहीतरी सांगा ना. एक शब्द तो बोलत नव्हता, तो शांत होता. पोरगी चिडलेली होती, नवऱ्याला विचारत होती, काहीतरी करा, माझ्याशी बोला, मला धीर द्या, तुम्ही असं काय करताय, नाव बुडून जाऊन आपले बघा ना, नाटाचं वादळ कसं सुटलंय, बघा ना तुम्ही ते वादळ सुटलंय. तो एकदम शांत होता. पोरगी विचार करते, माझ्या नवऱ्यानं चुकीच्या ठिकाणी मला टाकलंय खरं. असा कसा दगड, याला भावना कशाने कुठल्या. सुदैवानं वादळ संपलं, नाव काठावर आली. दोघं वाळूमध्ये बसले, एकमेकाकडे बघत होते. तिनं थोडासा धीर केला, म्हणते मी जाब विचारते का हो, मी किती घाबरले होते, तुम्ही एक शब्दही नाही बोलले. थोडंसं धीर द्यायचं असतं मला, थोडं माझं सांत्वन करायचं असतं. हे तुमचं काम नव्हतं. पटकन त्याला खिशातून सुरी काढली, तिच्या मानेला लावली. आता ती शांत होती. तिथून काढली, पोटाला लावले, मी तुला चिरून टाकणार, कापून टाकणार. एकदम शांत होती ती. त्यांनीच विचारलं, तुला भीती नाही वाटत? ती म्हणाली, अजिबात नाही. तुला का भीती वाटत नाही? मला विश्वास आहे तुम्ही मला मारू शकणार नाही. त्यांनी उत्तर दिलं, कितीही वादळ येऊ दे, मला विश्वास आहे माझा कृष्ण मला बुडू देणार नाही. कृष्ण म्हणजे ती मूर्ती नाही, कृष्ण म्हणजे निर्धार, विवेक. कृष्ण म्हणजे विवेक.
विवेकाचं मोठं बळ आहे, निश्चयाचं मोठं बळ आहे. तुकोबांनी मान्य केलेलं आहे. हे सगळ्यात मोठं बळ आहे. खूप शिकलेली माणसं, खूप श्रीमंत माणसं का बरं आत्महत्येकडे सरकतात, का बरं पराभूत होतात? याचं कारण एकच आहे की ते त्यांच्याकडे नाहीये. हजारो रस्ते त्यांना माहित आहे आणि विवेकाच्या बळावर ते जगण्याचा रस्ता निवडतात, विवेकाच्या बळावर निवडतात. समुद्रात उडी मारल्यानंतर असंही वाटलं सावरकरांना पराभूत व्हायचंय. नाही, रस्ता निवडला त्यांनी. पोहले ते, निवडला रस्ता. कारागृहामध्ये जिवंत राहिले, निवडला रस्ता. तिथं कविता लिहिल्या, निवडला रस्ता. अनेक उदाहरणं तुम्हाला मी 4 दिवसामध्ये दिलेले आहेत. महापुरुषांच्या जीवनाकडे यासाठी आम्हाला बघायचं आहे. त्यांच्यातल्या 2 गोष्टी कशा आहेत, संकटाला तोंड त्यांनी कसं दिलेलं आहे हे आम्हाला बघायचं आहे. कृष्णाची पूजा काय पानं फुलं वाहून होत असते. मंदिरात पाहिल्यानं पूजा नाही होत, त्याच्यासारखं जगणं हीच त्याची पूजा आहे. त्याचं बळ आपल्यामध्ये काही अंशानं आणणं हीच त्याची पूजा आहे. सचिन तेंडुलकरचे गुरु परवाच्या पेपरमध्ये म्हणाले की त्याने विश्वचषक आणलं पाहिजे. तेंडुलकर जर असं म्हणाला की मी तुमची पूजा करतो, तुमच्या गळ्यामध्ये हार टाकतो, मी तुम्हाला अगरबत्ती लावतो, तुम्हाला शेंदूर लावतो, तुम्हाला सजवतो, ते म्हणते नाही मला हे नाही लागत, मला ते लागतं. कर्तृत्वाची पूजा दे मला. दिलीस आतापर्यंत सगळ्यात जास्त धावा तू काढल्यास ही माझी पूजा झाली. तू खेळतो ना क्रिकेटच्या मैदानामध्ये आणि ज्यावेळेस तू शतकावर शतक करतोस ना खूप आनंद होतो मला. ही तर माझी पूजा आहे. पूजा काय पाना फुलांना होत असते काय? मुलाचं कर्तृत्व हीच बापाची पूजा आहे. नका बोलू तुम्ही मुंबईला असा, वडील विदर्भामध्ये असतील, पण तुमच्या कर्तृत्वाचा सुगंध दूरदर्शन मधून वर्तमानपत्रातून कुठंतरी येत राहतो आणि वडील तुमचे संतुष्ट होतात. हीच तर पूजा आहे. तुकोबांनी सुंदर अभंगलेला कृष्णाच्या बद्दल. कृष्णाची सुखे भूक नाही ताण, कृष्णाची सुखे भूक नाही तहान, कृष्णाची सुखे भूक नाही. कृष्णाची सुखे भूक नाही तहान, झाले समाधान सकळांचे. कळले की नाही झाले किती दिस, बाहेरील वास विसरली. काही कळलं नाही. कृष्णाच्या सुखामध्ये शेवटचं चरण मोठं गोड आहे. कामाचा विसरू तुका म्हणे झाला, उद्वेग राहिला यावे जावे. मानवी जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ जे सुख आहे ते कामभावनेचं सुख आहे. ते म्हणाले कामभावनेचाच विसर पडला. असं ते सुख आहे, इथला विसर पडला. आमचे माझे राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांना प्रश्न विचारला पत्रकारांनी. म्हणाले तुम्ही लग्न का नाही केलं? त्यांनी उत्तर दिलं मला आठवणच नाही राहिली. विनोदने फार सुंदर उत्तर त्यांनी दिलेलं आहे. इतकं गोड मला सापडलं. शोध घेत असताना त्या शोधामध्ये मी इतका घडून गेलो आणि तुमच्या दृष्टीने जे सुख आहे ना हे मला शुद्र वाटलं आणि मला त्याचा विसर पडला. मला त्याची गरजच नाही वाटली गरज. विसरू कामाचा तुका म्हणे झाला, उद्वेग राहिला यावे जावे. असं कृष्णाच्या सहवासामध्ये असलेला अर्जुन तृप्त झाला आणि कबूल करून गेला की माझा मोह नष्ट झालेला आहे भगवंता, आता मी तुझ्या वचनाचं पालन करतो. समारोप करत असताना संजय साक्षीदार असलेला माणूस समारोप करतोय आणि शेवटच्या श्लोकामध्ये तो हे वर्णन करतोय. अतिशय गोड श्लोक आहे. सगळी गीता नाही कळली तरी चालेल तुम्हाला. सगळी गीता या श्लोकामध्ये आलेली आहे. सगळी गीता, गीतेचा एवढा मोठा आवाका श्लोकात आला. ज्ञानेश्वरी एका पसायदार मध्ये आली. समग्रता या श्लोकामध्ये, पूर्ण कृष्ण या श्लोकामध्ये आहे. एवढा कळला तरी पुढे तुम्हाला एक दृष्टांत सांगून तुम्हाला समजावून सांगतो. एका राजाच्या दरबारामध्ये विविध धर्माचे लोक असायचे, पंडित असायचे. राजा म्हणाला का रे एवढे पंडित किती धर्म आहेत? जगामध्ये खूप धर्म आहेत. आमचे भेंडे गुरुजींनी सांगितलं की भारताच्या बाहेर 4 आहेत, इथं 4 आहेत. संप्रदाय खूप आहेत. कधी वाचायचे हे ग्रंथ? बुद्ध धर्माचे ग्रंथ वाचायचे कधी? जैन धर्माचे किती काव्य, महाकाव्य, भाषा ग्रंथ वाचायचे कधी? ख्रिश्चन धर्म कधी? पैगंबरांचं कुराण कधी? नाही, असं नाही करायचं. सगळ्या ग्रंथांचा एक ग्रंथ करून आणा तुम्ही. पंडित तर थक्कच झाले. म्हटलं हे अवघड काम आहे. 4 महिन्याचा अवधी दिला.
4 महिन्यानंतर त्यांनी सगळ्या ग्रंथाचा एक ग्रंथ करून आणला. महाराजांनी समोर टेबलवर ठेवला. म्हणजे महाराज हा ग्रंथ. तो ग्रंथ बघितला, कौतुक केलं, पण म्हटलं अरे एवढा मोठा ग्रंथ तरी कोण वाचणार नाही, वेळच कुठे आहे माणसाला. आता तर आपण बघतोय की आपल्याला कादंबऱ्या वाचायला वेळ नाही, आपण राहू वाचत नाही, आपण ययाती वाचत नाही, आपण मृत्युंजय वाचत नाही. वेळ किती कमी झाला. कुठेतरी दूरदर्शनवरची मालिका झोपल्या झोपल्या आपण बघतोय, भगवाटली बघतोय, तिथं बटन बंद करून टाकतोय. एवढा ग्रंथ वाचल कोण. असं करा, हा सगळा ग्रंथ एका पानावर आणा. सगळ्या धर्मग्रंथाचा सार तुम्ही एका पानावर आणा. पंडित तर म्हटलं कमालच झालं, ते कसं करायचं, फार अवघड काम आहे. वेगवेगळे विचार, वेगवेगळे, कुणी द्वैतवादी, कुणी अद्वैतवादी, कुणी निरीश्वरवादी, कुणी ईश्वरवादी. पण महाराजांनी सांगितलं. मग त्यांनी एका पेजवर सगळ्या धर्मग्रंथाचा सार आणला, टेबलवर ठेवला. म्हणते महाराज सगळ्या धर्मग्रंथाचा सार. आता एक पांत वाचू शकतो की नाही माणूस, एक पेज म्हणजे फार नाही. सगळ्यांचं कौतुक केल्यानंतर परत राजाने एक विनंती केली. असं करा, एक शेवटचा प्रयत्न करा, मी तुम्हाला त्रास देत नाही, पण हे पेज तुम्हाला एका वाक्यात आणता येईल का. सगळे ग्रंथाचा आशय एका वाक्यात आणता येईल का तुम्हाला. म्हटले जास्त वेळ लागेलेला, कसरतीचं काम आहे. वेळ दिला, त्यांनी ते वाक्य आणलं आणि ते टेबलवर ठेवलं. गोड वाक्य होतं. आता सांगू का उद्या सांगू तुम्हाला. खूप खूप चांगलं वाक्य होतं. सगळ्या धर्माचा आशय त्या वाक्यामध्ये आहे. ते वाक्य कसं होतं. जगात फुकट काहीच भेटत नाही, असं ते वाक्य होतं. तपासून पहा तुम्ही ज्या ज्या धर्मग्रंथाचे हे असाल, तुमचा जो धर्मग्रंथ असेल त्याचा आशय याच्यामध्ये येतो की नाही, तुम्ही तपासून पहा. तुम्हाला मोठं पदही फुकट भेटत नाही. भेटल्यानंतर तुमचं अधपतनही फुकट होत नाही. चूक केल्याशिवाय तुम्ही घसरत नाही, चांगलं केल्याशिवाय तुम्ही वर जात नाही, पुण्य केल्याशिवाय तुम्हाला स्वर्ग मिळत नाही, मोक्ष मिळत नाही, आणि पाप केल्याशिवाय तुम्हाला नरक भेटत नाही. जगात फुकट काहीच भेटत नाही. तुमच्या बिमाऱ्या तुम्हाला फुकट भेटत नाही. तुमचा आहार विहार चुकलेला आहे, तुमचा नियम चुकलेला आहे, तुम्ही झोप बरोबर घेत नाही, तुम्ही नियमामध्ये राहत नाही, तुमच्या चुकीचं फळ तुमच्या बिमाऱ्या आहेत. जगात फुकट काहीच भेटत नाही. तुम्ही प्रवचन ऐकताय, फुकट भेटत नाही. वेळ देताय तुम्ही म्हणून तुम्ही प्रवचन ऐकता, प्रवचन तुम्हाला फुकट भेटलं नाही. मी प्रवचन फुकट करत नाही, मला विनंती केली, मला बोलवलं, माझाही हेतू आहे. जगात फुकट काही भेटत नाही. तुम्हाला शिवी फुकट भेटत नाही, तुम्हाला प्रार्थना तुमची स्तुती कोणी फुकट करत नाही. जगात फुकट काही भेटत नाही. गोड वाक्य, महत्वाचं वाक्य, याबद्दल कुणाचेच मतभेद होण्याचं काही कुठल्याच प्रकारचं कारण नाही. गोड वाक्य. मतभेद होतात एका विशिष्ट ग्रंथाबद्दल. एक मनुष्य रस्त्याला चालला, त्याला कुराण सापडलं, तो म्हणाल आपल्या हिंदू धर्माचं नाही पण मुस्लिम बांधवांचा आहे, तो त्यांना आदरानं देऊन टाकल. मुस्लिमाला जरा भगवद्गीता सापडले, तो म्हणाले आमचं नाही, हे हिंदू धर्माचं आहे, तो आपल्या कुठल्या तरी माणसाला देईल. कुणाला जर बायबल सापडला तर ख्रिश्चनाला देईल, त्रिपिट सापडलं कोणाला तर तो बुद्धाला देईल, ज्या त्या धर्माचं ज्या त्या धर्माला देईल. इथं माणूस वर्तुळामध्ये जगत असतो, आपलं नाही असं वाटत असतं. पण कल्पना करा, 1000 रुपयाची करकरीत नोट जर सापडली तर काय कराल तुम्ही, कुणाला द्याल. याचं कारण आहे कुणालाच देणार नाही, तुम्ही जवळ ठेवाल. तिची किंमत भारतातल्या कुठल्याही कोपऱ्यात गेल्यानंतर तेवढीच आहे. कुठल्या भाषिक लोकांमध्ये गेली तर किंमत तेवढीच आहे. रात्री किंमत तेवढीच आहे, दिवसा किंमत तेवढीच आहे, तेवढीच किंमत आहे तिची. अशा तऱ्हेने छोट्याशा वाक्यासारखं भगवद्गीतेचा हा श्लोक आहे. तुमच्या जीवनाला पोषक आहे, गती देणार आहे. मुलांना सगळं सांगा, परंतु त्याच्यामध्ये विवेक टाका. विवेक तुम्ही स्वतःमध्ये विवेक आत्मसात करा. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू, नाशिवंत देह. क्षणोक्षणी 2 वेळा शब्द प्रयोग केला त्यांनी. इथं पुनरावृत्ती झालेली आहे. जे महत्वाचं आहे ते सांगायचे, त्यासाठी पुनरावृत्ती होते. पुनरावृत्ती या ठिकाणी झालेली आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, असा विचार देणारा हा एक महत्वाचा श्लोक आहे, गोड श्लोक आहे. संजयाचा श्लोक आहे, कृष्णाचा आहे का ऐकू नका.
तुम्ही अर्जुनाचं ऐकायचं नसेल तर ऐकू नका, पण तटस्थ असलेल्या माणसाचा विचार करा, जो याही बाजूचा नाही त्याही बाजूचा नाही, परंतु त्याचं फल तो सांगतोय, त्याला झालेला आनंद तो सांगतोय आणि आनंदाच्या भरामध्ये तो गीतेचा समारोप करतोय, आनंदाच्या भरामध्ये समारोप करतोय. आणि म्हणून त्यांनी पूर्ण कृष्ण त्या श्लोकामध्ये ओतलेलं आहे, पूर्ण कृष्ण ओतलेला आहे. आणि म्हणून अशा ह्या कृष्णाकडे राष्ट्रसंत तुकडोजींनी बघितलं आणि त्यांच्या काळात असलेल्या भारताकडे बघितलं. भारताची दयनीय स्थिती त्यांच्या लक्षात आली आणि पुन्हा त्यांना आठवण झाली भगवान कृष्णाची. आणि म्हणून ते त्या कृष्णाला अशी विनंती करतात, कधी येशील मन मोहना, कधी येशील मन मोहना पाहण्या, भारत आपुला जुना पाहण्या, भारत आपुला जुना. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्ममा. विवेक आणि निर्धार हे ज्या माणसाच्या जीवनामध्ये त्या माणसाला यश जवळ आहे, तो जीवनामध्ये विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. विवेक म्हणजे सारासार विचार करण्याची क्षमता. विवेकाचं बळ मोठं आहे, म्हणून उपनिषदाने आम्हाला 5 प्रकारच्या बळाची गरज सांगितलेली आहे.
आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु बुद्धि तु सारथिं विद्धि मन प्रग्रहमेव च इंद्रियाणि हयन्याहुर विषयांस्तेषु गोचरान्. तुमचं शरीर बल, शरीराने विकलांग असलेला माणूस काही करू शकत नाही. शरीर बल दैवाची गोष्ट नाही, भाग्याची गोष्ट नाही, हे तुमच्या प्रयत्नावर अवलंबून आहे. शरीर तुम्ही सुदृढ करू शकता, तुमच्या हातामध्ये आहे. रामदेव बाबांनी सिद्ध करून दिलं, त्याला तुम्ही सुदृढ करू शकता. प्राणायामाच्या माध्यमातून तुम्ही त्याला चांगलं बनवू शकता. इंद्रिय बल, इंद्रिय कमजोर जर असतील तर तुम्ही अपंग आहात. बाहेरच्या वैभवाचा आपण विचार करतो, आतल्या वैभवाचा आपण विचार करत नाही. रोकट शरीरामध्ये असलेला माणूस गायन करू शकत नाही, तो फक्त कणू शकतो. आपल्या जीवनामध्ये कण्याचा आणि कुटण्याचा प्रकार वाढला, त्याला कारण आहे रोकट शरीरामध्ये आपलं मन सुद्धा रोकट आहे, तेही बिमार आहे. इंद्रिय बलानंतर मनोबल, संकल्प विकल्प करणारं मन जे आहे ते मन सुदृढ झालेलं नाही, आपलं ते मन रंगलेलं नाही, त्या मनामध्ये बल नाही. तिसरं आहे बुद्धिबल. हे बुद्धिबल महत्वाचं आहे. मी एक प्रसंग सांगतो. विश्व हिंदू संमेलनाला मी प्रयागला गेलो होतो 83-84 साली. तिथं 80 देशाचे लोक आलेले होते. खूप कार्यक्रम त्या व्यासपीठावर झाले. एक कार्यक्रम असा होता, एक जैन साधू होते आणि त्यांचा तो कार्यक्रम होता. कार्यक्रम ऐकायला आम्ही बसल्यानंतर त्यांनी 5-10 मिनिट फक्त थोडस निवेदन केलं. लोकांना समजून सांगितलं मी तुम्हाला काय सांगणार आहे. नंतर त्यांनी प्रत्येक राज्यातल्या एका माणसाला उठवलं. त्यांनी सांगितलं की मला फक्त 3 भाषा येतात, जास्त भाषा येत नाही. प्रत्येक राज्यातल्या माणसाला उठवलं, यहाँ महाराष्ट्र का कौन आया है, एक उठून उभा राहिला. बोले आप मराठी में एक गीत बोलो, ख्याल रखना आपने कौन सा गीत बोला था. त्याने एक तुकोबाचा अभंग म्हटला, अब बैठ जाओ. याद रखना बोले कौन सा गीत बोला था. एक तेलुगू माणूस उठवला आंध्र मधला, या तेलुगू आंध्र का कौन है, तो उठला. बोले अब तेलुगू में एक गीत बोलो. मुझे तेलुगू आती नहीं. त्याने एक गीत म्हटलं, बैठ जाओ. आसामच्या माणसाला एक गीत म्हणायला लावलं, राजस्थानच्या माणसाला एक म्हणायला लावलं, वेगवेगळ्या भाषेतल्या लोकांना एक गीत म्हणायला लावलं. 1.5 तास तो कार्यक्रम चालला. लोकांना आनंद वाटत होता. ज्या प्रांताचा माणूस गीत म्हणतो त्या प्रांताला गुदगुल्या होत होत्या. सगळ्यांच्या वाट्याला तो आनंद मिळाला. आणि नंतर त्यांनी सांगितले की सगळे गीत मी आता म्हणून दाखवतो, तुम्ही शांत बसा. 5 मिनिट त्याशी ध्यानस्थ बसले. ध्यानस्थ बसल्यानंतर रेकॉर्डिंग केल्यासारखे सगळे गीत त्यांनी म्हणून दाखवले. पूर्ण गीत त्यांनी म्हणून दाखवले. टाळ्यांचा पाऊस पडत होता. नंतर त्यांनी समजावून सांगितले की ही माझी स्मरणशक्ती जी आहे हे मी साधनेने वाढवलेली आहे. या जादूने चमत्काराने तुम्हीही हे करू शकता. ती साधना आत्मसात केली की तुम्ही पण ते करू शकता. तुम्हाला इथे सहज शक्य आहे. हे आहे बुद्धिबल. कृष्ण हा बुद्धीचा एक बलवान आहे. कृष्णाच्या गीतेमध्ये सगळ्या पूर्वीच्या ग्रंथाचे संदर्भ आलेले आहेत. कृष्णाकडे नियोजन आहे, पूर्ण नियोजन आहे. खूप वर्ष अगोदर गोष्ट कळलेली असते कृष्णाला आणि त्या दृष्टीने त्याचं नियोजन असतं. जो विवेकी माणूस आहे ना तो 15-20 वर्ष पुढे पाहतो आणि त्याच्या लक्षात येतं की 20 वर्षानंतर मी असा असेल. नियोजन करतो, निर्धार राहतो, तो तसाच होतो. डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनाकडे तुम्ही बघाल त्यावेळेस तुमच्याही लक्षात येईल. औरंगाबादला डॉक्टर बाबासाहेब होते. एका महत्वाच्या पुस्तकाचं लिखाण चालू होतं. त्यांचा पीए होता. त्यांनी संध्याकाळी 9 वाजता डब्बा आणला आणि तो टेबलवर ठेवला. तो म्हणाला साहेब हा जेवणाचा डब्बा आणलेला आहे. बाबासाहेब एकच म्हणाले, जा परत तू, मी लिखाण करतोय, नंतर मी जेवण करतो, तू सकाळी 9 वाजता ये. तो गेला. सकाळी तो 9 वाजता आला. आल्यानंतर तो म्हणाला साहेब डब्बा. त्यावेळेस साहेब एकच म्हणाले, तू आणखी गेलाच नाहीस का. डब्याला हात नव्हता लावला. लिखाण पूर्ण केलं होतं रात्रीतून.
क्षणभरही झोपले नाही, विसर पडला, जेवणाचा विसर पडला, सगळा विसर पडून गेला. हे आहे नियोजन, हा आहे निर्धार. निर्धारावर उभं राहणं हे महत्वाचं आहे. जागाच आपण शोधतो पण बाहेरची जागा शोधतोय. आतली एक जी निर्धाराची जागा आहे ना ती जागा महत्वाची आहे. बाहेरच्या जागा आपण शोधत राहतो, बरं वाटतं थोडस, नंतर परत आपण विचलित होतो. कृष्ण इथं आपल्याला आतला निर्धार समजावून सांगतो आहे. अर्जुनाला पूर्ण कृष्णाने आतून घडवण्याचा प्रयत्न केलेला, पूर्ण आतून घडवला. कुरूप असलेला अर्जुन, भित्रा असलेला अर्जुन, विकलांग झालेला अर्जुन, बसून गेलेला अर्जुन आता उठून उभा राहिला. आणि तो या श्लोकामध्ये असं वर्णन केलंय या संजयाने, यत्र पार्थ धनुर्धर, हातामध्ये त्याने धनुष्य घेतलेला आहे. तर आता तो धनुर्धर झालेला आहे. धनुष्याला फेकून देणारा अर्जुन आता त्याने हातामध्ये धनुष्य घेतलेला आहे. तुम्हीही तुमचे काही कामं टाकून दिलेले असतील, तुम्ही जेव्हा हातामध्ये घ्याल तुम्ही अर्जुन असाल आणि तेव्हा तुम्ही विजयाच्या मार्गावर असाल. हा विवेक अतिशय गोड आणि अतिशय महत्वाचा आहे. अर्जुनाचं कुरूप असलेले जीवन, अर्जुनाचं अभद्र असलेले जीवन आता कसं बनलं? ईश्वरासारखं बनलं, आता कृष्णासारखं बनलं, भगवंतासारखं. कसं बनलं? सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला गुरुजींना, निवृत्तीनाथांना जी मागणी केली ती विवेकाची मागणी केली. सुरुवातीला म्हणजे याचा अर्थ तो नव्हताच बहुजन समाजामध्ये, म्हणून ती मागणी केली. ओवी म्हटलेले मी अगोदर, ती साहित्य सोनी याची एक खाणी उघडवी दिशी याची एक शिवणी, विवेक वल्लीची लावणी होऊ देई सैंग. हा विवेक म्हणजे कृष्ण. 1212 मध्ये शके 1212 मध्ये ज्ञानेश्वरीचे लिखाण झालं. परंतु ह्या विवेकाचं बीजारोपण भगवान श्री चक्रधर स्वामींनी मराठीमध्ये पहिल्यांदा केलं शके 1208 मध्ये.
कृष्ण आणखी माहितीच नव्हता महाराष्ट्राला. मराठीमध्ये संस्कृतातून कळत होतं, पण सामान्य लोकांना कुठे संस्कृत कळतं. मराठीमध्ये कृष्णाचं चरित्र चक्रधर स्वामींनी यासाठी सांगितलं की तुमच्यामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे. कृष्ण म्हणजे आनंद, आणि तुम्ही तर दुःखी दिसताय, वैताग आहे तुमच्या जीवनामध्ये, उद्वेग आहे. म्हणून श्री चक्रधर स्वामींनी कृष्ण चरित्र सांगितलं, कृष्ण चरित्रातले प्रसंग सांगितले. नंतर महानुभावांनी गीतेवर मराठीमध्ये टीका लिहिल्या, खूप टीका लिहिल्या. स्वामी कृष्णाचा विवेक सांगत होते महादायीशेला. कृष्ण कुठेही सुंदर आहे, लहानपणात आहे, म्हणून कृष्णाला वेगवेगळ्या टप्प्यामध्ये लोकांनी स्वीकारलेलं आहे. चोरांनी कृष्णाला स्वीकारलं, चोराग्रगण्यम कृष्णम नमामि, आमचा शिरोमणी तुला माझा नमस्कार. योगी लोकांनी स्वीकारला, योगेश्वर कृष्णा तुला माझा नमस्कार. तिथेही तो मोठा, इथेही तो मोठा, तिथेही तो मोठा. एक एक क्षण असं नाही कृष्णाच्या जीवनातला जो बेचव आहे, क्षीण झालेला आहे, प्रत्येक क्षण जिवंत आणि आनंदाने भरलेला क्षण आहे. कृष्ण पळतो घाबरून कालेवणाच्या पुढे, तिथेही त्याचं हास्य मावळलेलं नाही. कसा असेल तो माणूस? घाबरलेल्या अवस्थेमध्ये तुम्ही कधी हसता का? आम्ही घाबरतो, सगळे दुःख आमच्याकडे येतात. तुकोबा म्हणाले, भयाचे पोटी दुःखाचे राशी, शरण देवाशी जाता भले. आज जग घाबरलेले, विचारवंत घाबरलेले आहेत. ज्याला जास्त कळतो तो घाबरलेला आहे. वसुंधरा धोक्याचे प्रदूषण वाढलेलं आहे, घाबरलेले विचारवंत. शस्त्र एवढे तयार झाले की असे 50 जग जळून खाक होतील, घाबरलेले संत. म्हणून तुम्हाला मी काल सांगितलं की तुम्ही कशाला घाबरले? बाहेरून घाबरले, आतून घाबरले, तुमच्या अज्ञानाला घाबरले, भाजीपाल्याला घाबरले, नाही घेऊ शकत दूध, नाही पिऊ शकत बाहेरचं पाणी, प्रदूषित पाणी, बिमारीची भीती आहे, नाही खाऊ शकत बाहेरचं, तेलाबद्दल शंका आहे, सगळ्या पदार्थाची तुम्हाला भीती वाटते. असं नव्हतं पहिले. घाबरलेले आहोत आपण, आणि म्हणून आपण दुःखी आहोत. सगळे घाबरले, कधी काय होईल सांगता येत नाही. असं एक होतं की जमिनीवर माणूस निश्चिंत झोपत होता, आज तिथे भीती वाटते. भूकंप झाला तर वरून भीती, खालून भीती, सगळीकडून भीती, बिमारीची भीती. घाबरलेला कृष्ण पळाला काले यवनाच्या पुढे, पण हसत होता. चेहऱ्यात त्याच्या बदल झालेला नव्हता, प्रसन्न होता. त्याच्यात अर्जुनही होता, निर्धारही होता, आणि विवेकही होता. विवेक म्हणजे ज्ञान. ज्ञान तुम्हाला अज्ञानाच्या दुःखातून बाजूला करतं. याच्यामुळे तर फसलो ना आपण. अर्ध जीवन अज्ञानामुळे आपलं वाया गेलं, अर्ध जीवन अन्यथा ज्ञानामुळे आपलं वाया गेलं. चुकीची माहिती, अज्ञान म्हणजे अजिबात माहिती नाही, आणि अन्यथा ज्ञान म्हणजे चुकीची माहिती, त्याच्यामुळे वाया गेलं. भगवान चक्रधर स्वामी हे सगळं समजावून सांगत होते परिवाराला की कृष्णाचा विवेक आणि अर्जुनाचा निर्धार नसला तर काय होतं. एक गोष्ट सांगितली स्वामींनी, गोष्टी खूप सुंदर सांगितल्या. सामान्य माणसाला सिद्धांत कळवण्याच्या दृष्टिकोनातून गोष्टीचं माध्यम महत्वाचं माध्यम आहे. ह्या कॅप्सूल मधून भगवंत औषधी देत होते, सिद्धांताची औषधी देत होते. गोष्टी लोकांना आवडत होत्या. गोष्टीतून तत्वज्ञान, पंचतंत्र नाही का, गोष्टीतूनच शहाणे केलेत ना मुलं. विष्णू शर्माने शहाणे केलेत. इसाप नेते नाही का, जनावरांच्या झाडांच्या गोष्टी सांगूनच माणसं शहाणे बनवले. स्वामींची हातवटी तीच होती. समजावून सांगण्याची हातवटी अतिशय सुंदर होती. समोर लोक बसलेले होते. स्वामी सांगत होते, निर्धार पक्का नसेल तर, विवेक पक्का नसेल तर कशा प्रकारचे नुकसान होते. मी शेतकऱ्याची गोष्ट सांगितली. स्वामींना माहिती आहे शेतकऱ्याची गोष्ट लोकांना माहिती आहे. आपण जे सांगतोय दृष्टांत तो त्यांच्या नजरेतला आहे. स्वामींनी पहिली बालकथा सांगितली पैठणला, मराठीतली पहिली बालकथा, नीतिकथा, मूल्यकथा, भयकथा, या सगळ्या कथा स्वामींनी सांगितल्या. बालकथा सांगत असताना धानाईसा नावाची 6-7 वर्षाची मुलगी रडत होती. स्वामींनी तिला जवळ बोलवलं. तिचे आई वडील म्हणाले की समजत नाही, ऐकत नाही. स्वामींनी जवळ बोलवलं, बेटा मी तुला गोष्ट सांगतो म्हटल्यानंतर तिचं रडणं कमी झालं. स्वामींनी तिला गोष्ट सांगितली, काऊ चिऊची गोष्ट. गोष्टीतले पात्र कसे निवडले, समोर लहान बाल आहे स्वामींनी लक्षात घेतलं. काऊ चिऊचे पात्र निवडले, कावळा बघितलेलं आहे, चिमणी बघितलेलं आहे. आणि स्वामी तिला अशा पद्धतीने सांगतात, कावळा आहे आणि एक चिमणी आहे. कावळ्याचं घर शेणाचं आहे बेटा, आणि चिमणीचं घर मेणाचं आहे बेटा. मुलीला आश्चर्य वाटलं, कावळा आणि चिमणा आणि घर, त्याच्यामध्ये घर तिच्या परिचयाचं आहे. लहान मुलींना आजही घर आवडतं. स्वामींना कसं आठवलं, स्वामींचं मानसशास्त्र कशा प्रकारचं
आहे. अगदी मुलगी रडायचं थांबली, उत्सुकतेने ऐकायला लागली. आणि मग बेटा काय झालं? कावळ्याचं घर आहे ना, पाऊस आला, कावळ्याचं घर वाहून गेलं. चिमणीचं घर नाही वाहवलं, ते मेणाचं होतं. ती मधी केली, चोच बाहेर कडून कावळ्याला म्हणते, कावळ्या कावळ्या तू काणू की डोळा, तू तिरपायस रे, चकणायस रे, तू इंजिनियर नाहीस रे, घर नाही बांधता आलं रे, एकाच पावसात तुझं घर वाहून गेलं. ती गोष्ट तिच्यासाठी नाही, ती गोष्ट आमच्यासाठी मोठ्यासाठी आहे. घराला घरपण जे आहे ते आहे घर. भिंती म्हणजे घर नसतं, फर्निचर म्हणजे घर नसतं. घर असावे घरासारखे, नको तो नुसतं त्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती माती. त्या अर्थाला त्या पैसा